फ्रेंड वर्ष पाटीलच्या ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? आयोग चांगलेच असते. मी आता कामावरून आली. आज संडे, अंशूला पण सुट्टी होती. अंशू बाहेर खेळतं, तुम्हाला पोरांचा आवाज येतच असेल. तर मी आता कामावरून आली. आता वाजले 8:30. थोडा आराम केला, बसली. त्याच्यानंतर हे आता जसे हॉस्पिटलमधून आले तसे घरीच आहे. त्याच्यानंतर कुठे गेलेही नाही. काल थोडेफार गेले होते बाहेर, पण त्याच्यानंतर म्हटलं आता एखाद्याची घरातच आहे. घरात राहून माणूस कंटाळून जातो. तर त्यांना बोलली चला तुम्हाला बाहेरून राऊंड मारून आणते. त्याच्यानंतर ठीक आहे चल मला थोडंसं राऊंड मारून आण. कारण की हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा पण घरात होते. आता तिथून आले कारण की मी कामावर जाते दिवसभर. हे बेडरूम नाही तर तो आईचा बेडरूम असंच करत राहत होते. तर त्यांना बोलली चला तुम्हाला बाहेरून राऊंड मारून आणते. बोलतं ठीक आहे. मग आता मी रेडी झाली आहे बघा. जीन्स वगैरे घातली आहे. चला आता आपण जाऊया. अंशू बाहेर खेळतो. अंशूला पण बाहेरूनच घेऊया. तर ते तिकडच्या रूममध्ये बसतो. मग जाऊया कुठेतरी फिरून येऊ. तर नवली नाही काय तर मग गाडीवर राऊंड मारून येऊ. पहिलेच त्यांना बोलून घेतला मी राऊंड मारल्या नेते, बाहेर काही खाऊ घालणार नाही. कारण की त्यांना विचारलं तर तेव्हा त्यांना मी घरातच जेवणार आहे. म्हटलं बाहेर काहीच खाऊ घालणार नाही. तर तुम्ही मला म्हणणार मी बाहेर आलो आता मी हे खातो मी ते खातो. तर म्हटलं ठीक आहे चला मग आता आपण जाऊया. बघू कुठं जातो आपण. चला. आरसा नाही का तुमच्याकडे? मोबाईलमधून बघून करता येतं. आरशात बघून करता तुम्ही कंवा? आरसा नाही आपल्या घरात? शोरमा घेतो का? तिकडून नको, मी चायनीज घे 50 रुपयाचं. पण डॅडी तुला शोरमा खा बोलतोय ना. नकोय मला. काय खाताय तुम्ही? आम्ही बाहेर आलो तर एवढा पाऊस पडायला लागला काय सांगू तुम्हाला. आता पावसाने तर एवढा बाहेर पाऊस पडतोय. मी तर एवढं चायनीज बिनीजचं आहे अंशूसाठी थांबलो. कारण की अंशूला शोरमा ऑर्डर केला आहे. आणि हे बघायला गेले काही ऐकत नाही बाबा माणसांचं. खाऊ नका बोललं तर त्यांचं त्यांनाच माहिती. ते तर खूप आवाज आहे. त्याच्यामुळे तुम्हाला येतो आहे का नाही मला तेही नाही माहिती. चांगलं आहे खरं तुझा शोरमा. आणि ते लोक त्या टेबलावर बसले. मी या कारण की इथं खूप आवाज आहे. खूप जास्त आवाज येणार नाही म्हणून मी या टेबलावर. सोनू चांगलं आहे तुझं. त्यांनी शोरमा घेतला आणि त्याच्या डॅडीने माहिती नाही काय घेतलं. कारण की ते माणूस आपलं थोडंही नाही ऐकत. बाबा जाऊ दे, त्यांना जसं वागायचं तसं वागलं. डिस्को नाही, डिस्को टू प्लेट. अंशूचा तर शोरमा खाऊन झाला होता, पण यांची ऑर्डरची वाट बघत होतो. हे स्वतःहून जाऊन तिकडे ऑर्डर देऊन आले होते का मला त्यांना कबाब खायचे होते. मग बघा त्यांचे कबाब. तुम्हाला अलाउड आहे का कबाब? काय गरज आहे खायची? तुमचं आत्ताच ऑपरेशन आहे. बघा माझ्यावर कसे ओरडत होते बघितलं. तर मग मी बोलले जाऊ दे तुम्हाला जे करायचं ते करा. कारण की आत्ताच हाताला टाकेत आणि वरतून डायलिसिस चालू होते. त्यांना नाही सांगितलं का बाहेरून खाऊ नको काय नको. तर बोलतात नाही मला खायचंच आहे. बोलतात तर ऐकतच नव्हते. बोलतात नाही मी पाव नाही घेतला, फक्त कबाब खाल्लं आहे, चिकन वगैरे मला चालतं. म्हणजे जाऊ दे तुम्हाला जे करायचं ते करा. मागे देवाचे फोटो होते एवढे मस्त. देवाला बोलले फक्त अक्कल देवा बाया माणसाला. कारण की कशाला खायचं, आपली तब्येत बरी नाही तर पण नाही ऐकत होती. तुम्हालाच बोलत तू खाते का तू खाते तू खा ना. तर बोलली मी नाही खात, तुम्हाला खायचं तर खा. तेवढाच आणशील. मी त्यांच्यासाठी चटणी मेयोनीज बघा घेऊनच येत होता. डॅडी मी तुझ्यासाठी पण आणलं आहे, मेयोनीज माझ्यासाठी आणलं आहे, चटणी तुझ्यासाठी आणलं. असं चालू होतं त्यांचं. बोलली कशाला आणलं? बोलतो मला खायचं आहे बोलतो. त्याच्यानंतर मग त्यांनी पण स्वतः ऑर्डर देऊन आला होता. त्याची काहीतरी सीख चिकनमध्ये काहीतरी होतं. बोलतो मम्मी मी सांगून आलो बोलतो तिकडे. बोलली कशाला? तो डॅडी समोर नको खाऊ ना. तर बोलतो नाही. डॅडीचा फोन चेक करतोय ना पैसे आहेत. काय करते बिट्टू? आले बेकार पोरगा आहे. तिकडे जाऊन स्वतः ऑर्डर देऊन आला. त्याच्या डॅडीचा फोन चेक करतोय आता तर डॅडीच्या अकाउंटमध्ये किती पैसे. नंतर बाहेर एवढा पाऊस आहे बघा काय सांगू तुम्हाला. दो पाऊस पडतो का. कारण की आम्ही थांबलो पण त्याच्यात बघा आमचं कसं नाटक करत होतं पावसात जायचं. तुझा कबाब का आलं? तू काय ऑर्डर दिली? चिकन. सर्व सांगशील ना. हा कसं आहे?
माणसाला चालत नाही तरी खातं आहे ना, बघ गेलं घरी जाऊन कशी करतो. त्याच्यानंतर अंशू मस्त एन्जॉय करत होता, खात होता, कारण की त्याला आवडले होते. कारण की हरा बाबा चिकन होतं ना, अजून एक वेगळं कोणतं तरी होतं. तर तो त्याच्या डॅडीला बोलत होता, डॅडी एकच खा आता, बस झाला बस झालं. त्याचं डॅडी ऐकन तेव्हा ना, त्याचं डॅडी त्याच्या ह्याच्यात पण खात होतं. पण एखादी माणूस नाही ऐकत त्याला काहीच करू शकत नाही आपण. त्यांना समजून समजून थकलो आहे. आता नाही ऐकत ना त्यांचं ते बघतील. कारण की एखादी माणूस किती लिमिटपर्यंत ऐकून, त्यांना एक पूर्ण लिमिट संपेपर्यंत आम्ही नाही नाही म्हणतो, पण ते आम्हाला उलटेच उत्तरं देतात. त्याला आम्ही काहीच करू शकत नाही, जाऊ दे तिकडे. मग अंशूने मस्तपैकी एन्जॉय केलं बघा, कांदा वगैरे सॅलड वगैरे अख्खं खात होता. बोलली खा अंशू. मग अंशूने मस्त एन्जॉय केलं, बोलतो मम्मा मस्त यम्मी यम्मी आहे. खाता खाता त्याच्या दातामध्ये गालाला जोरात लागलं, त्याच्या गालाचं थोडं रक्त निघायला लागलं, तेव्हा कसं करतो. जाऊ दे, खा, काय नाही होतं. आणि हे माणूस पाहिजे तुम्हाला, इथं बसून बसून त्याला असं झालंय ना, कधी मी एखादी पीसवर हात टाकून, तरी एवढा लांब ठेवलाय. अंशूला ट्राय करायला त्यांनी मलाई कबाब दिला. बोलतात तू ट्राय करून बघ, नेक्स्ट टाइम येशील तर जेव्हा खा. कसं आहे रे बिट्टू सांग. कारण की अंशू नेहमी इकडे येतो ना, बिर्ला कॉलेजला आम्ही आलोय, तर ते बोलतात तू मलाई कबाब खाऊन बघ. अंशूने हराभरा कबाब घेतलं होतं आणि एक दुसरं कोणतं कबाब होतं, एक वेगळं कबाब होतं, मलाई कबाब. ते बोलले खाऊन बघ कसं आहे. अंशूला तर आवडलं, खाऊन बघ कसं लागतं. छान आहे बोलतो अंशूने. आता आम्ही वेट करतोय पाऊस थांबायची, कारण की आम्हाला जायचं आहे घरी. मी इकडे भिजलो आहे, माझी मम्मी पण. आणि भिजत आलं माहिती तुम्हाला, एवढं गार लागते ना, थंडी वाजायला लागली मला, अख्खे केस ओले झाले, त्याच्यानंतर अंशू ओलं झाला. फक्त हेच ओले नाही झाले, कारण की कसं मी आता कामावर गाडी वगैरे नेते ना, तर माझा रेनकोट डिक्कीमध्ये होता. तर नशीब तो रेनकोट यांना घातला, कारण की नसता घातला किती टाईम आम्ही वाट बघितली, पाऊस आत्ता जाईन तेव्हा जाईन, पण पाऊस काही जातच नव्हता. मग नंतर हे बोलतात चल, एक छत्री होती, पण छत्री आहे ना कशी ती उडते, तर मग म्हणून मग माझा रेनकोट त्यांना घातला आणि त्यांना रेनकोट घालून आणलं. मी नांशू भिजत आले, तुम्ही बघितलंच. एवढं गार लागतं आहे माहिती तुम्हाला, एवढं काय बोलू तुम्हाला, भरपूर थंडी असते. अख्खं पावसात भिजत आलो तर. त्याच्यात माझा फोन ओला होईल म्हणून मी नशीब फटक्यात एक कवर घेतलं पहिले, बोलली फोन ओला व्हायला नको. आणि त्याच्यानंतर मग हे म्हणतात जाऊ दे आता, चालले पाऊस येते, पाऊस काही थांबणार नाही. नशीब ते ओले नाही झाले ना, तेवढं एक बरं आहे. आम्ही ओलं झालो, आम्हाला काय नाही. अंशूला तर भिजायचंच होतं आणि ते माणूस ऐकत नाही माहिती तुम्हाला. आता तिथला माणूस पण बोलला का नको. आता मला आज एवढं छान वाटलं माहिती तुम्हाला, पहिल्यांदा का आम्ही व्हिडिओ वगैरे घेत होती ना, तर तिथले जे म्हणजे पहिले आम्ही तिथंच जायचो, पण पहिले दुसऱ्या ओनरचं होतं, त्यांनी आता दुसऱ्याला दिलं आहे. तर तिथला एक माणूस आहे ना, त्यांनी तोच ठेवला आहे. तर ते आले, यांना बोलतात काय तुमची तब्येत अशी कशी खराब झाली असं विचारत होते. तर त्याच्यानंतर तर ते बोलले कशी तब्येत खराब झाली, मला विचारत होते. तुम्ही बोलले हा त्यांची तब्येत वगैरे खराब झाली. तर बोलतो हा तुम्ही बाहेरचं खाऊ नका असं यांना बोलतो. पण हे ऐकतच नाही, यांनी जबरदस्ती कबाब खाल्ले. मला म्हणतात मला खायचे तोंडावर यांच्या ताबा नाही. त्या दोघांनीच खाल्लं, मी कण भरही नाही खाल्लं. मला लय खुन्नस आली होती. असं वाटत होतं का मी उगीच बाहेर नेलं यांना. मी चांगल्या विचाराने नेलं होतं यांना बाहेर. कबुल्ली घरातच बसलेत, भरपूर दिवस झाले, थोडं राऊंड मारून येतील. एक तर आम्ही काळा तेलाला जाऊ, नाही तर सिटी पार्कला जाऊ. सिटी पार्कला पण गेलो आम्ही, पण आतमध्ये नाही गेलो, कारण की पाऊस येत होता, एवढं ओलं होतं. म्हणजे इथून आम्ही निघालो ना, तेव्हाच थोडा थेंब येत होता, पण आम्हाला वाटलं लगेच बंद होऊन जाईल. सिटी पार्कला गेलो, तिथं पण पाऊस थोडा रिमझिम होताच. बोलले एवढं कुठं ओलं होत बसणार आहे. त्याच्यानंतर हे बोलतात अंशू तुला काही खायचं आहे का, हे खायचं खात का. त्याच्यानंतर आम्ही बिर्ला कॉलेजला गेलो, पण तिकडं पण पाऊस थांबेना. नशीब आम्ही जसं आतमध्ये गेलो ना,
एवढा पाऊस तरी थांबलो आम्ही. आणि हे माणूस बिलकुल ऐकत नाही. मी बोलते ना, हे खाऊ नका ते खाऊ नका. मला अक्षरशः एवढी चिड येत होती ना, असं वाटलं उगीच मी यांना बाहेर काढलं, उगीच. बरे घरात होते ना, तेच चांगलं होतं. कारण की बाहेर गेलो, मला हे खायचं आहे, मी पाव नाही घेतला, फक्त कबाब घेतले. कबाबमध्ये काय नाही होत, थोडंसं चिकन असतं. त्याच्यामुळं मग माझं डोकं असं फिरून जातं ना. आपल्या जीवाला बरं नाही ना, तर जपाव. मग त्यांचं माझं खूप भांडण होतं, खूप. मग अंशू म्हणतो जाऊ दे मम्मी काहीच नाही बोलले, तरी त्यांनी 2-3 कबाब खाल्ले. तुला काय करायचं बोलले, जाऊ दे. ते असं बोलतात ना, खाऊ दे त्यांना खायचं. मी कण बरंही नाही खाल्लं. ते मला म्हणतात तुला काही खायचं आहे का खायचं आहे. तर दोघं बापलेकांनी खाल्लं. आणि मला कालपासून माझ्या पोटामध्ये खूप क्रॅम्प येतात ते. तर कालपासूनच मला असं बरं नाही वाटत आहे. काल पण मी कामावरून येऊन थोडा टाईम झोपून घेतलं होतं. काय माहिती का क्रॅम्प येतात ते माझ्या पोटामध्ये. मी त्याच्यामुळे पण नाही खाल्लं आणि यांच्यावर मला खुन्नस आली होती म्हणून पण नाही खाल्लं. पावसात भिजत आलो, बोलले जाऊ दे, मजा आली पावसात भिजत आलो. गार लागते आता. चला आता भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, मी तुम्हाला सांगायचीच विसरले. मी व्हिडिओ घेत होती ना, तर मी ते दादा मला येऊन बोलता आप नेक्स्ट टाईम आओगे ना तो हमारा भी व्हिडिओ लेना. आणि वरतून त्यांनी अंशूला ते ट्राय करायला पण दिले. बोलले ठीक मी नेक्स्ट टाईम आऊंगी ना आप लोगों का भी व्हिडिओ लूँगी. तर खूप छान वाटलं मला हे ऐकून, खूप म्हणजे खूप छान. आणि यांना जाऊन बोलतात नंतर आप नेक्स्ट टाईम आओगे तो प्लीज हमारा भी व्हिडिओ लेना. खरंच खूप मस्त वाटलं. चला भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. गुड नाईट. नवीन असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू तुम्हाला लवकरच नवीन ब्लॉग सांगते. बाय बाय.